एवढा कष्ट केलं, रात्रंदिवस मरतो झडतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. बंधूंनो, एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात, काचा टाकल्या जातात, मुद्दामून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. त्यावेळेस माझी भावना काय होत असतील. 5,000 कोटी, अरे 5,000 कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा. एवढा निधी आणला, एवढं काम केलं, जर ठरवलं तर वेगळं असतं. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला माहित आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता तालुक्यामध्ये आमदार असताना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतः माझा माणूस मी पुण्यामध्ये स्वतःच्या पैशाने ठेवलेला आहे, मुंबईमध्ये एक माणूस ठेवलेला आहे. माणूस कसा ठेवलेला आहे की जेणेकरून आरोग्याची काळजी माझ्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णाला त्याचा फायदा मिळावा, ती मदत मिळावी, यासाठी मी प्रयत्न माझा चाललेला असतो. ज्या वेळेस मी दवाखान्यामध्ये जातो, आयसी मला एक आवड आहे पहिल्यापासून, आयसी मध्ये भेटतो. ज्या वेळेस पेशंटला एखादा भेटतो, पेशंटच्या आयसीयूच्या बाहेर कोण असतं? जास्त प्रमाण हे महिलेचं असतं. जी महिला एक आई असते, एक मुलगी असते, एक सासूरवाशीन बहीण असते. माझी आई बरी व्हावी, माझे वडील बरे व्हावे, माझा भाऊ बरा व्हावा म्हणून ती सासूरवाशीन बहीण सासऱ्याला चुकून नवऱ्याला चुकून सोन्याचं किडूक मुडूक मोडून गहाण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते? हो, मेडिकलचं बिल देणारी कोण असते? एक बहीणच असते. त्यामुळे ही माया वेगळी असते रे बाबांनो, ही माया वेगळी असते. ही माया या जगामध्ये कुणी घेऊ शकणार नाहीये. तुम्हाला मी आजही सांगतो, तुम्हाला या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो, नेहमी आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवा. या जगात आपल्या आई वडिला शिक्षक आई वडिलांपेक्षा मोठं कुणी नाहीये. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आमच्या वाट्याला जे कष्ट आलं, आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती मंडळी तुमच्या सर रचतील, खोटं खोटं नाटक करतील, परंतु त्यांचा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नसतो रे बाबांनो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आई वडिलांचा सन्मान करा. ज्या वेळेस या जगातून तुमचे आई वडील निघून जातील ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं महत्व कळेल रे बाबांनो. त्यामुळे या निमित्तानं माझ्या महिला बहिणींना बंधूंना निश्चित प्रकारे बंधूंना मी आम्ही सगळेजण सांगतो, राज्य सरकारने लाडक्या बहिणींचं आणलंय, गॅस सिलेंडर आणलंय, लाडकी लेक आणली आहे, श्रावण बाळ आणलेलं आहे, अशा अनेक योजना आमच्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत. आणि भावांनो काळजी करू नका, लाडका भाऊ तुमच्यासाठी पण आणलेला आहे. त्यामुळे जेणेकरून शासनाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांची जेवढी काळजी घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी बंधूंनी निश्चित प्रकारे केलेला आहे. मला या निमित्तानं माझ्या तालुक्यातील सगळ्या पाठीमागे बसलेल्या भावांना, वडीलधारी माणसांना, माझ्या सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो, या तालुक्यामध्ये पूर्वीचा तालुका काय होता, आजचा तालुका काय होता, याचा नीट विचार करा. मी तटकरे साहेब तुम्हाला आज खरं तर तुमच्या माध्यमातून दादा तुम्हाला कोकाटे साहेब दादा उठताना घाला तुम्ही दादा, कदाचित तुम्हाला आकडा कदाचित तुम्हाला दादा तुम्हीच दिलाय आम्हाला सगळं, पण आकडा कदाचित तुम्हाला माहित नसेल. या तालुक्यामध्ये जो विकासाचा निधी आहे, सगळा विकासाचा निधी, आणि हा निधी मी प्रत्येक गावाच्या त्या बोर्डवर फ्लेक्सवर लावणार आहे. इंदापूर तालुक्यासाठी 5 वर्षामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला 5,000 कोटी रुपये देतात. 5,000 कोटी, अरे 5,000 कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा. एवढा निधी आणला, एवढं काम केलं, एवढं कष्ट केलं, रात्रंदिवस मरतो झडतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. बंधूंनो, एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात, काचा टाकल्या जातात, मुद्दामून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. त्यावेळेस माझी भावना काय होत असतील, संध्याकाळी झोपताना मला किती त्रास होत असेल, हे माझं मी भोगतोय रे बाबांनो, माझं मी भोगतोय. एवढं काम केल्यानंतर वाटतं लोकांना मला कुठेतरी आता बरे दिवस येतील, मला कुठेतरी बरं होईल, परंतु या तालुक्यामध्ये अनेक असे विरोधक आहेत जेणेकरून आपल्याला त्रास देण्याचा मंडळी प्रयत्न करतात बाबांनो. त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची, काम करताना मी एक काम करणारा माणूस आहे, बोलताना थोडं काय चुकलं असेल,
कुणावर बोललो असेल रागवलं असेल त्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो रे बाबांनो. या तालुक्यासाठी जेवढं काही करता येईल, आपल्या लोकांसाठी जेवढं करता येईल, महिलांसाठी जेवढं करता येईल, मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल, अल्पसंख्याक माणसासाठी जेवढं करता येईल, तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी जेवढं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय. दादा मला तुम्हाला एकच आता मागणी करायची आहे. दादा तुम्ही आता आम्हाला विकासाला निधी देऊ नका, रस्त्याला निधी देऊ नका, आमचा आम्हाला मिळेल. दादा आता आमची एकच भावना आहे दादा, आमच्या शेतीचं पाणी, आम्हाला शेतीचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. शेतीचं पाणी दादा 22 गावातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा, खडकवासल्यांच्या गावाचा प्रश्न आहे आमचा, नीरा नदीच्या गावाचा प्रश्न आहे आमचा, भीमा नदीच्या आमचा प्रश्न आहे, उजनी धरणाच्या बुडीत बांधण्याचा आमचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जेणेकरून दादा हे जर प्रश्न मार्गी लागले तर आम्हाला 100-200 वर्ष आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही. ही आमची दादा मागणी आहे. आणि दादा तुम्हाला तुमचं पण अभिनंदन करतो.